ओके, साहित्य बघितले, तेल तापलेले, तिथे पाणी तापत ठेवलेले. आता पहिल्यांदा काय करायचं मला सांग. आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. ओके, बाउल, चिरलेला कोबी, त्याच्यामध्ये कोथिंबीर. आधी छोट्या छोट्या सामग्री सगळ्या एकत्र करून घेऊया. कोथिंबीर जास्ती आवडत असेल जास्ती टाकली तरी छानच लागते. हे घालू? हो, हे ज्याला तिखट आवडत असेल त्यांनी जास्त घाला बरं का. अगदी. हळद, साखर. हे काय खायचं सोडा. काही जणांना गोडसर थोडं आवडतं तर त्यांना साखर थोडी जास्ती घातली तरी चालते. खायचा सोडा मी हातानेच चिमूटभर घेणार आहे आणि मीठ चवीनुसार. ते सुद्धा हातानेच घालायचं, ते जास्ती चांगलं वाटतं मला. आता हे दोन गोष्टी राहिल्या. आता हे साधारण एकजीव केल्यानंतर त्याला पाणी सुटेल थोडंसं आणि त्याच्यात मावेल इतकंच हे घालायचं. म्हणजे कोबीची टेस्ट मुळात लागते ना, तर फक्त डाळीची पिठाचं स्वाद येईल. महत्वाच्या गोष्टी हे असंच दिले तर कोबीची पचडी म्हणतात ना त्याला. करेक्ट. आणि त्याला थोडी फोडणी पण असते. पण हे आपण सगळं मिश्रण वाफवून घेणार आहोत. त्याला बाइंडिंगसाठी डाळीचं पीठ आणि थोडासा खमंगपणा येण्यासाठी आणि छान चुरचुरीतपणा येण्यासाठी तांदळाची पिठी. सुटलं ना पाणी थोडं? पाणी थोडं सुटलं. मीठ लावलं की पाणी सुटायलाच पाहिजे थोडं. घालूया. किती घालू? अंदाजानुसार घाला. हां, अजून थोडं चालेल बस. आणि तांदूळाची पिठी 1 चमचा परत घालूया. जम्या. आणि छान थापता यावं इथपर्यंत त्याची कन्सिस्टन्सी करायची. ह्याच्यातच थापायचं ना आपल्याला. हो. आता ह्याला पण तूप लावून घेतलं ना? तेल लावून घेतलं. तेल लावून. हे साधारण एवढी कन्सिस्टन्सी झाली आहे त्याची. आपलं मिश्रण थोडं आहे आणि ही पाटली मोठी आहे त्यामुळे मी अर्ध साधारण थापून दाखवते. छान थापलंय. आता आपण हे स्टीम करायला ठेवूया. किती वेळ आपल्याला स्टीमिंगमध्ये ठेवायचं? एक 10 ते 15 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं आपण हे स्टीमरमध्ये ठेवतोय. ओके, मस्त. वाव, छान वाफाली. मस्त शिजलंय. अगदी म्हणजे वा, जमलेलं आहे मस्त. आता काय करायचं? आता ते कापायचंय. एक साईडच्या कडा काढून घेऊ आपण. त्याला एक छान शेप येईल. अच्छा, फिंगर स्टेप करायचं. फिंगर स्टेप. मोठी मोठी बोटं. कसंही आपल्या हवा तो आकार करू शकतो. आता या गरम तेलात मस्त तळायचे. तेल छान तापलेलं आहे. झालं. तळून बाहेर काढलं की खायला सुरू. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोबीच्या वड्या करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेली कोबी, बेसन, तांदूळाचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, खाण्याचा सोडा, मिरचीचा ठेचा, मीठ आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिरलेला कोबी घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, हळद, साखर, खाण्याचा सोडा, मीठ, 3 चमचे बेसन आणि 1 चमचा तांदूळाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. नंतर एका प्लेटला तेल लावून त्यावर तयार मिश्रण थापून घ्यावं आणि स्टीमर मध्ये 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यावं. वाफवलेल्या मिश्रणाच्या मोठ्या वड्या कापून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.